नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी साधा सिंपल वरण भात। खूप सारे मला कमेंट्स आले आहेत की तुम्ही आपली साधं वरण दाखवा। त्याकरता मी आता वरण भाताचा कुकरपासूनच तुम्हाला दाखवणार आहे, कारण बऱ्याच नवीन मुलींनाही माहीत नसतं किंवा माहीत असेलही तरी वरण, साधं वरण, फोडणीचं वरण, तिखट वरण हे सगळे प्रकार मी दाखवणार आहे। त्याकरता आधी मी साधं वरण आज दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर भात म्हणजे कुकर लावणार आहे। तर त्याकरता मी ह्या ग्लासाने तांदूळ घेते। तर हे 3 ग्लास मी तांदूळ घेतले आहेत। वजनाला हे अर्धा किलो तांदूळ आहे। तर मी हे 3 ग्लास तांदूळ घेतले आहे आणि ही 1 पेला डाळ घेतली आहे। ही डाळ मसूर डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ, म्हणजे हे शरीराकरता ह्या तिन्ही डाळी उपयोगी असतात आणि भरपूर प्रोटीन्स मिळतात। नुसती तुम्ही तुरीची डाळ खाल्ली तर भरपूर पित्त होतं, मुगाची खाल्ली तर ती खूप घट्ट पण होते आणि चव लागत नाही, आणि मसूरची खाल्ली तर पातळ होते डाळ बनवली तर, आणि ती पण एवढी चवदार नसते। तर तुम्ही ह्या तिन्ही डाळी जर मिक्स करून जर डाळ बनवली तर ती खूप चवदार होते, चविष्ट होते आणि आपल्याला तिन्ही डाळी रोज पोटात जातात। यापासून मी तुम्हाला एक हेल्दी डाळ कशी बनवायची ती डाएट डाळ दाखवणार आहे। हेल्दी डाएट म्हणजे जेणेकरून तुमचं कोणाचं जर वजन वाढत असेल तर तेही कमी करायचं असेल तर ह्या डाळीपासून नक्की 100% होतं। मी अनुभव सांगते तुम्हाला। तर ही डाळ एकदम पातळ बनवायची असते शिजवून, आणि ती रोज प्रत्येकाने, ज्यांना काहीही त्रास नाही त्यांनी 1 वाटी कंपल्सरी प्यायची असते। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सकाळी म्हणजे दुपारी जेवणानंतर 2 वाट्या व रात्री जेवणानंतर 2 वाट्या, जेवल्यावर प्यायची आहे 2-2 वाट्या पातळ करून। ती मी पुढे दाखवणार आहे। आज फक्त साधा वरण भात दाखवणार आहे। तर ही मला रोज घरात एवढी 1 पेला लागते, त्या अंदाजाने मी हा 1 पेला घेतला आहे, म्हणजे साधारण 120 ग्राम डाळ आहे ही। हा 1 ग्लास डाळ। त्याकरता मी आता भाताला आणि डाळीला चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। डाळीकरता हिंग घेतला आहे 2 चिमूट, एक शिजताना 1 चिमूट आणि फोडणीत 1 चिमूट घालणार आहे। हळद घेतली आहे अर्धा टीस्पून, तेल घेतलं आहे 1 टीस्पून, फक्त फोडणी द्यायची, आपल्याला साधी डाळ बनवायची आहे। जिरं घेतलं आहे अर्धा टीस्पून आणि मोहरी घेतली अर्धा टीस्पून। आता हे मी स्वच्छ धुवून घेते। हे बघा, मी इथे डाळ धुवून घेतली आहे। ही 1 ग्लास डाळ आहे म्हटल्यावर आपल्याला यात घालायचे 2 ग्लास पाणी। हे बघा, 2 ग्लास पाणी घालायचे, म्हणजे ही पूर्णपणे मस्त शिजते मऊ अशी। आणि यात आता आपल्याला घालायचं आहे थोडासा हिंग, शिजतानाच घालायचं आहे, त्याच्यामुळे हळदीचा छान वास येतो, आणि थोडीशी हळद, याचं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मला आज भात जास्त घालायचा असल्यामुळे मी टोपांमध्ये लावते आहे। हे बघा, हे कुकरमध्ये ठेवून देणार आहे। त्यानंतर हा 3 पेले तांदूळ आहे, तर त्याला 6 ग्लास पाणी, तर माझ्या ह्या ग्लासात 2 ग्लास पाणी बसतं, तर मी हे 3 ग्लास पाणी घालते, म्हणजे जो पदार्थ आपण घेतलाय त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं असतं। हे बघा, मी 3 पेल्याला, 3 फुलपात्राला हे 3 मोठे पेले पाणी घालते। आणि असं तुम्ही हाताने जरी बघितलं तरी हे बघा, भाताच्या वर इथपर्यंत एवढं पाणी पाहिजे असतं, तेवढं पाणी आलेलं आहे। आता यात अंदाजाने मीठ घालायचं आहे, आणि हे मीठ असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं मीठ खालीच राहतं आणि आपल्याला भात खारट लागतो, म्हणून हे मीठ हलवायचं आहे। पूर्ण मीठ पाण्यात विरघळलं पाहिजे। हे बघा, आणि झाकण ठेवायचं आहे, बिना झाकणाचं शिजवायचं नाही आहे।
साईडला कुकर काळा होऊ नये म्हणून लिंबाची फोड घालायची आहे। आणि यावर मी लगेच बटाटे पण उकडत घालणार आहे, म्हणजे बघा एका वेळी 3 पदार्थ होतात आपले। आता हे मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे, मग आपण वरण फोडणीला घालणार आहोत। हे बघा कुकरच्या इथे 3 शिट्ट्या झाल्या। गॅस मी बंद केला आणि 10 मिनटं अजून ठेवला, म्हणजे त्यातली वाफ जायला। कुठलाही कुकर लगेच खोलायचा नसतो, त्याची बघा शिट्टी अशी वर करून बघायची, नाहीतर मग आपण जर डायरेक्ट कुकर खोलला तर ते वरती उडण्याची शक्यता असते। हे बघा मस्त बटाटे पण बघा बिना पाण्याचे। ह्या बटाट्याची भाजी अतिशय सुंदर लागते, असे बिना पाण्याचे शिजवायचे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा आपला भात पण किती छान झाला आहे, मऊ एकदम छान, अजिबात सुक्काही नाही आणि जास्त ओलाही नाही असा भात झालेला आहे। हा माझा मिनी मोगरा राईस आहे। हा डीमार्टला वगैरे अशी 10 किलोची गोणी मिळते आणि तो भात चवीला पण छान असतो आणि एकदम छान होतो। अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खायला एकदम छान, त्याची चवही सुंदर लागते। माझ्याकडे कोणाला जाडा जाडा मोठा भात आवडत नाही, त्यामुळे मी ही मिनी मोगरा राईसच घेते। आता आपण हा काढून ठेवूया आणि डाळ बघूया आपली किती शिजली ती। बघा डाळ उघडल्या हिंगाचा एकदम छान वास आलेला आहे। ही बघा, तुम्ही म्हणत असाल ही मी मोठी मोठी टोपं का ठेवली, तर मी तुम्हाला कारण सांगते त्याचं। जर आपल्याला जास्त बनवायचं असेल भात वगैरे आणि ते आपण त्या छोट्या डब्यांमध्ये लावलं तर त्याचं पाणी पूर्ण ओतू जातो आणि ते बरोबर होत नाही। भात आत कच्चा राहतो किंवा डाळही ओतू जाते आणि मग ती चव निघून जाते। म्हणून मी हे मोठे मोठे टोपं ठेवून जास्त ज्यावेळी करायचं त्यावेळी, कमी प्रमाणात करायचं असेल तर मी डबे लावते, पण जास्त करायच्या वेळी मी असे मोठे मोठे टोपं घेते। आता आपण ही डाळ हाटून घेऊया आणि फोडणी करून घेऊया। हे बघा ह्या रवीच्या साहाय्याने बघा किती छान 3 शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ डाळ शिजली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। तर मी पातेलं तापत ठेवलं आहे, त्यात आपल्याला हे थोडंसं तेल घालायचं आहे। तेल छान तापू द्यायचं, मग मोहरी टाकायची आहे त्यात। हे बघा तेल आपलं छान तापलं, यात मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली पाहिजे। अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्याला हे साधं वरण बनवायचं आहे म्हणून। मोहरी तडतडली की गॅस कमी करायचा आहे। हे बघा आपली मोहरी तडतडायला सुरुवात झाली, गॅस कमी करायचा। जिरं घालायचं आहे, जिरं पण छान फुलवून घ्यायचं आहे। तर आपण ही हळद घालून घेऊया, हिंग घालून घेऊया आणि जिऱ्याची पावडर राहिली होती, मी ती दाखवली ना मगाशी, राहिली वाटू बाजूला। जिरा पावडर अर्धा टीस्पून, शरीराला अतिशय उपयोगी असतात जिरे आणि थंड असतात। आणि आता आपण ही शिजवलेली डाळ घालून घेऊया। यात थोडंसं पाणी घालून घेऊया, टोप धुवून। डाळ भाताला घट्टच डाळ लागते। हे बघा आणि आता यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची की आपली डाळ झाली। साधी प्लेन डाळ अगदी तुम्ही छोट्या बाळाला, आजारी माणसाला कोणालाही देऊ शकता असा वरण भात, पण त्यात हळद जिरा पावडर ही पाहिजेत। एक वेळ तुम्ही जिरा मोहरीची फोडणी नाही दिली तरी चालेल।
डाळीला उकळी आली की आपली डाळ शिजली। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला एक आयकॉन असतं, त्यावर क्लिक करायचं आहे। सबस्क्राईब म्हणून आयकॉन असतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे मी जे हे रोज व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबला त्याचं नोटिफिकेशन मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या स्क्रीनवर आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल। आणि बघून झाल्यावर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रमैत्रिणींना शेअर पण करायचं आहे, म्हणजे तेही या पदार्थांचा आनंद घेऊ शकतील। आणि तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्ही माझे आधीचे 160 व्हिडिओज आहे तेही बघा। ते बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, अनिता केदार्स रेसिपीज करंजी, म्हणजे मी फराळाचेही दिवाळीचे भरपूर पदार्थ दाखवलेले आहेत। काही भाज्या आहेत, मेथीची आमटी, पालकची आमटी, माठाची भाजी, चवळी, मटकी, अशा बऱ्याच भाज्या दाखवलेल्या आहेत। मिसळ पाव आहे, पावभाजी आहे, बटाटे वडे आहे, वडापाव आहे। फक्त ते तुम्हाला सर्च करायचे। अगदी टोमॅटो सूप पण आहे। अतिशय सुंदर सुंदर पदार्थ आहे, ते तुम्हाला बघायचे। आपली डाळ झाली आहे, गॅस मी बंद करते। एकदम मस्त याचा जिरा पावडर, हिंगाचा असा वास सुटला आहे छान। आता आपण हे सर्व करून घेऊया। मस्त हे बघा, वाढताना मी ह्या वाटीला साजूक तूप लावून घेतलं आहे। आता यात मी भात घेते। हे बघा, याची अशी मूठ पाडून घेते मी। मस्त मराठमोळं जेवण आपलं। हे बघा, मस्त आपला वरण भात तयार झालेला आहे। त्याबरोबर बटाट्याची भाजी, या पेंडुड्या पण घरी बनवलेल्या आहे, लोणचं, पापड हे घरी बनवलेलं आहे। असं मस्त जेवण, अतिशय सुंदर लागतं हे तुम्ही नक्की बनवा। तुमच्या काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा। इथून पुढे मी सगळे आता वरण शिजवून डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे, डाळीचे वेगवेगळे प्रकार। आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।